मागच्या काळामध्ये आपल्या कर्जतमध्ये दोन तीन वर्षामध्ये जो आपला ट्रॅफिकचा प्रश्न आपल्या समोर येतोय, त्या ट्रॅफिकचा प्रश्न आपण सर्वांनी जाऊन तटकरे साहेबांच्याकडे मांडला होता. तटकरे साहेबांना आपण पत्र दिलं होतं. तटकरे साहेबांनी त्या बाबतीत सुद्धा रेल्वे मंत्री असतील, महारेलचे अधिकारी असतील, त्या महारेलच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन वारंवार आपला पाठपुरावा घेतला. त्यामध्ये एक कर्जतचा नाही येतात आदरणीय तटकरे साहेबांनी कर्जतचा सुद्धा घेतला, रोह्याचा सुद्धा घेतला आणि नागोठ्याचा सुद्धा घेतला. आणि एका पत्रावर मला वाटते 5 उड्डाण पूल मंजूर झाले. त्यामध्ये रोह्याचा एक असेल, नागोठ्याचा एक असेल, कर्जतमध्ये 2 असतील. त्यामध्ये कर्जतचा आपला 4 भांड्याचा ओव्हरब्रिज असेल, गुंडगा आकुर्ला ओव्हरब्रिज असेल आणि प्रस्तावित असलेला भिशीगाव पासून छत्रपती शिवाजी स्मारकाचा ओव्हरब्रिज असेल. हे ब्रिज मंजूर करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते आदरणीय तटकरे साहेबांनी केलं, आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचा पाठपुरावा उठला, पुण्यामध्ये ते दुखायला लागलं. सुधा भाऊनी ही भूमिका फेसबुकला टाकली, सुधा भाऊनी याची प्रसिद्धी केली. आमचा मित्र नितीनजी सावंतांना सुद्धा त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना सुद्धा त्या गोष्टीची काहीतरी वेगवेगळ्या वेदना व्हायला लागल्या. त्यांनी तटकरे साहेबांच्यावर सुद्धा टीका केली. आधी ताईंनी मीटिंग घेतली, तटकरे साहेबांनी मीटिंग घेतली. पुढे काय झालं? आपण सकाळी लवकर उठलात तर आपल्याला दिसेल. आपण 2 वाजता उठून आपल्याला कसे काय पेपर वाचायला मिळतील? आपण त्यासाठी लवकर उठलं पाहिजे. तटकरे साहेबांच्या मीटिंग काय आहे, तटकरे साहेबांच्या कामाचा पाठपुरावा काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला तटकरे साहेब मान सन्मानाने नितीन दादा म्हणून आपल्याला साईडला बसायला घेतात. तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण तटकरे साहेबांच्या परवानगीने आपण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, पण तटकरे साहेबांच्या परवानगीने आपल्या या कर्जत खालापूरमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी केली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने कधी नव्हे ते नगरपालिका नगरपालिकेचं नगराध्यक्ष सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून तयार आपण केलेलं आपण सर्वांनी बघितलं. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या आपले 6 पैकी 6 सीट आपण निवडून आणल्या, पंचायत समितीच्या 12 पैकी 10 सीट आपण निवडून आणल्या. पण जर आम्हाला तटकरे साहेबांनी परवानगी दिली नसती तर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसती. जर तुम्हाला 70% राष्ट्रवादीची गरज होती तशी 30% गरज आम्हाला तुमची सुद्धा होती. आपल्या दोघांच्या एका विचाराने आपण परिवर्तन विकास आघाडी केली आणि परिवर्तन विकास आघाडी केली भरपाडी सांगितलं. शिवसेना ही एकट्या नितीन सावंतांची काय आहे? कारण आपण जर बघितलं असेल आज आपल्यामध्ये अनेक पदाधिकारी, अनेक निवडून आलेले उमेदवार आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होते. आम्हाला नितीन सावंतांची भूमिका पडलेली नाही. आम्ही जरी त्या जिल्ह्यावर निवडून आलो असेल तरी आम्ही परिवर्तन विकास आघाडी आणि सुधा भाऊंच्या माध्यमातून निवडून आलोय आणि सुधा भाऊंनी आम्हाला ताकद दिलेली आहे असं त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु भाईंनी सांगितलं त्या पद्धतीने खरं उत्तमजी कोळंबे असतील, भीमसेनदादा बडेकर असतील, बाबूशेठ घाले असतील, आमचे प्रदीपजी ठाकरे असतील, आमचे माधवजी कोळंबे असतील, यांनी अनेकांनी मला फोन केला. सुधा भाऊ आपला भावाभावांचं नातं झालंय, आपण एकत्र काम करतोय, आपल्याला ही परिवर्तन विकास आघाडी सातत्यपूर्वक टिकून ठेवायची आहे आणि कर्जतमध्ये आपल्याला परत एकदा ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. यासाठी आपल्याला ही परिवर्तन विकास आघाडी टिकून राहिली पाहिजे. त्यांच्या शब्दाला मी मान दिला. मी त्याला सांगितलं माझी सुद्धा परिवर्तन विकास आघाडी तोडण्याची किंवा परिवर्तन विकास आघाडीमध्ये व्यत्यय आणण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यांनी सांगितलं की नितीन सावंतांनी पत्रकार परिषद घेतली ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु आमच्या पक्षाचं म्हणणं असं नाही असं आम्ही स्पष्ट करू आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपला कुठलाही कार्यक्रम असतील, कुठलीही आपली निवडणूक असेल, आपले कुठलेही आंदोलन असतील त्याच्याबरोबर परिवर्तन विकास आघाडी नक्की प्रामुख्याने आपल्या सोबत राहील. अनेक उमेदवाराचे नेते आहेत, ते नेते खऱ्या अर्थाने काम करतायत, चांगलं काम करतायत. आधी भीमसेनदादा असतील, उत्तमशेठ कोळंबे असतील, बाजीराव दळवी असतील, बाबूशेठ घाले असतील, प्रदीपजी ठाकरे असतील, हे सगळीकडे प्रदीप ठाकरेंची तर मेसेज आमचे राष्ट्रवादीच्या चिन्ह आमच्या निवडून आले, तेही राष्ट्रवादीचे आहेत. परंतु हे सगळं आपण बघत असताना परिवर्तन आपल्याला विकास आघाडी आपल्याला टिकून ठेवायची आहे. नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे, नगरपालिकेची सत्ता आपल्याला टिकून ठेवायची आहे.
जर नितीन सावंतांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांचं म्हणणं स्पष्ट करावं. त्यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेला राष्ट्रवादीची पाठिंबा असेल, त्यांना परिवर्तन विकास आघाडीमध्ये राहायचं असेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांना राहायचं नसेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु त्यांनी परिवर्तन विकास आघाडीमध्ये जो चांगला अगदी भावाभावाचं नातं आहे त्या नात्यामध्ये व्यत्यय आणण्याचं त्यांनी काम करू नये. आपण सगळ्यांनी बघितलं असेल अनेक दिवस आपल्याला आमच्या ठेकेदाराचे विरोधात आंदोलन होतं आपला, पण ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील, ठेकेदार चुकीच्या पद्धतीने कंपनीला सपोर्ट करत असतील तर आमचं आंदोलन हे ठेकेदारांकडे सुद्धा होईल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. अनेक ठिकाणी आमच्या गोदरेज कंपनीत काय तुम्ही गोदरेज कंपनीत का पहिला टार्गेट केलं तर पहिल्या या तालुक्यामध्ये जर मोठ्या कंपन्या कुठल्या असतील तर गोदरेज आणि टाटा कंपन्या आहेत. त्या कंपनीमध्ये 3-4 हजार लोक कामं करतायत. त्या 3-4 हजार लोकांना टेम्पररी काम करतायत. त्या मला वाटतं कर्जतमध्ये त्यामध्ये 2-3 हजार मुलं असतील दोन्ही कंपनी मिळून आणि 2-3 हजार मुलं कोल्हापूरची असतील. जर आज आपल्या तालुक्यात 2 तालुक्या मतदारसंघामध्ये सुरेश पाटीलनी 5-6 हजार मुलं जर प्रमाणात झाली तर आपल्या तालुक्यामध्ये 5-6 हजार कुटुंब सक्षम होतील ना. तर आपण बघितलं 10,000 रुपये पगार मिळाला. आता स्मार्ट मीटर लावले, स्मार्ट मीटरचं बिल येते 4,000, मुलांना पगार 10,000. पण ती मुलं विलास असताना मुलांना तुम्ही व्याजी पैसे घेणार, इकडून तिकडून स्वतः कर्जबाजारी होणार, मग कोणतरी घरातला माणूस आत्महत्या करणार. याला जर कारणीभूत कोण असेल तर टाटा कंपनी असेल, याला जर कारणीभूत कोण असेल तर गोदरेज कंपनी असेल. तर आज 15 वर्षापासून या कंपन्या इथे आले. आज संतोष भाऊ तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा नावाचा उल्लेख त्यांनी झाला तर संतोष तिथे सरपंच आहे. पण संतोष सरपंच जरी असला तर आम्ही संतोषचा विचार केला नाही. तो आमचा पहिला तालुका अध्यक्ष आहे, सरपंच नंतर आहे. आमच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. तालुका अध्यक्षाच्या गावावर असलेली कंपनी, तालुका अध्यक्षाच्या ताब्यात असलेली कंपनी, त्या कंपनीला सुद्धा गोपाळे साहेब आपण त्या कंपनी सुद्धा आंदोलन करतोय हे सुद्धा विरोधकांनी काम आहे. तालुका अध्यक्षाला वाटत जावा आपली 3-4 हजार मुलं त्याला परमनंट करावीत, ज्या आपल्या मागण्या त्या पूर्ण कराव्यात. मी कधी असं म्हणणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरुणांना पहिला रोजगार द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तरुणांना पहिला रोजगार द्या. मी सांगेन कर्जत कोल्हापूर मधल्या ज्या सर्व पक्षाचे काम तरुण असतील तरुणी असतील तिथे तुम्ही रोजगार मिळावा घ्या. त्यांचे पात्रतेनुसार आवश्यकता आहे त्यांना तुम्ही रोजगार द्या. अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे. गोदरेज कंपनीमध्ये हा पाशीकर इकडे 3 तारखेला रॉयल गार्डन पासून सकाळी 9 वाजता 3 सप्टेंबरला रॉयल गार्डन पासून सकाळी 9 वाजता कर्जत वरून खलापडकडे मोर्चा निघेल. त्या मोर्चामध्ये आपण सर्वांना आज जगून विनंती करतो ऋषी आपण सर्वांनी एकट्याने यायचं नाही. तर प्रत्येक माझा कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे, माझ्या कार्यकर्त्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही एक कार्यकर्ता 500 माणसांचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही 2024ला तुमची ताकद काय ते अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. एक अपक्ष माणसाला तुम्ही 92-95 हजार मतदान दिलेला आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी 200-500 लोकांची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक माझ्या महिला भगिनी 50-100 महिलांची व्यवस्था करायची आहे. आपल्याला जाण्यासाठी आपल्या पक्षाची जी भूमिका आहे दीपक शेठ असेल, संतोष असेल, ते दोन्ही तालुका अध्यक्ष असतील आणि आपण जे या आंदोलनासाठी कमिटी तयार करतोय त्या कमिटीचे प्रमुख असतील. त्या प्रमुखांच्या माध्यमातून आपल्याला खालापूरमध्ये तळक मोर्चा पहिला गोदरेजच्या गेटवर 10:30 वाजता पोहोचायचं आहे. मला आता तांबडीवरून फोन आले, वडवळवरून फोन आले. मला बऱ्याच महिला भगिनी माझ्याशी बोलल्या, भाऊ तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही आंदोलनाचं आम्हाला अगदी जेसीबी लावून आम्हाला फुलांचा वर्षांपासून स्वागत करायचं आहे. अनेक वर्षामध्ये कामगारांसाठी मी आवाज उठवला नाही. आजपर्यंत अनेक लोकांनी फक्त ठेके घेतले, अनेक लोकांनी फक्त स्वतःची पोळी भाजली, परंतु कुठल्याही 4 पोरांना परमनंट केलेलं बघितलं नाही. जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे सुद्धा टाटामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचं सुद्धा गोदरेजमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहेत. आपल्याला पुढे जनाची नाही तर मनाची थोडी लाज वाटली पाहिजे. आज आपल्या कर्जत कोल्हापूरचा तरुण नोकरीसाठी तडपडतोय, नोकरीसाठी जीव काढतोय. अनेक तरुणांना रुपयाची
नोकरीसाठी बाहेरगावी जात असताना, पुण्याला जात असताना, मुंबईला जात असताना, तुमच्या वाशीला जात असताना, बाहेरगावी जात असताना त्याला जीवाला मुकलेला आपण बघितलं. मधल्या काळामध्ये आमच्या कर्जत म्हाडामध्ये एक मुलगी स्टेशनने ट्रेनने आपला रोज प्रवास करण्यासाठी प्रवास करायची. तिला ट्रेनमध्ये तिला मृत्युमुखी पडावं लागलं. अनेक मुलांना ऍक्सिडेंट मध्ये जावं लागलं. अनेक मुलांनी जे काही लोकांना एक मुलगा आहे त्यांना सुद्धा दुर्दैवी प्रमाणे त्यांना मृत्यू आलेला आपण आता आपल्याला थांबायचं नाही. आता आपल्याला खऱ्या अर्थाने आपली ताकद लावायची आहे. अभी नाही तो कभी नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कर्जत, खालापूर, खोपोली आपण सगळ्यांनी ताकद लावायची आहे. तुम्हाला सगळ्यांना ताकदीने अगदी या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा आहे. मी माझ्या भावाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, माझ्या मुलाला रोजगार द्यायचा नाही, तर मला खऱ्या अर्थाने माझ्या शेवटच्या माणसाला रोजगार द्यायचा आहे, माझ्या गरीब बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे, ज्याला आवश्यकता आहे त्या तरुणीला रोजगार द्यायचा आहे, ज्याला आवश्यकता आहे त्या तरुणाला रोजगार द्यायचा आहे. यासाठी प्रामुख्याने आपल्याला काम करायचं आहे. आपण आमदार म्हटलं म्हणून काय झालो, पण आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला या आंदोलनाला सामोरं जायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या कंपनीला आपल्याला जाब विचारायचा आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय दिला नाही तोपर्यंत गुजरातच्या गेटचा लॉक आपण उघडणार नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत टाटाच्या कंपनीचा आपण लॉक उघडणार नाही. हे सुद्धा आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या भगिनीला सुद्धा सांगतो, मी सर्वांना विनंती करतो, सर्वांना आवाहन करतो का मी माझी पत्रकार परिषद घेतली तेव्हाच सांगितलं, ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नाही, ही पत्रकार परिषद कर्जत खालापूरच्या बेरोजगारांची आहे. ही पत्रकार परिषद माझ्या शेवटच्या माणसांची आहे. ही पत्रकार परिषद ही सर्व पक्षांची आहे. आणि मी तेही सांगितलं होतं, आजची तारीख फायनल झाल्यानंतर मी सर्व पक्षाला माझ्या तालुका अध्यक्षाच्या लेटर यावर त्यांच्या साहेबांनी सगळ्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाला पत्र द्यायचंय. आपल्या तालुक्यामधल्या बेरोजगारांसाठी तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये लक्ष घाला. तुम्ही सुद्धा या आंदोलनाला ताकद द्या आणि आपल्या सगळ्या पक्षाच्या तरुणांना खऱ्या अर्थाने रोजगार दिला पाहिजे. यासाठी माझी तळमळ आहे. माझी ही तळमळ शेवटपर्यंत चालणार आहे. कोणतरी बोललं तरुणांना रोजगार देताना कधी मृत्यू येतो का, पण मी परत त्याला सांगतो, मला मृत्यू झाला तरी चालेल, पण मी तरुणांना जोपर्यंत माझा न्याय देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आजही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतोय, माझी ही तळमळ माझ्या कुटुंबासाठी नाही, माझी ही तळमळ माझ्या कुटुंबासाठी नाही, माझ्या भावबंदीसाठी नाही. जर कधी तुम्हाला असं ऐकायला आलं का सुधाकर भाऊंनी ह्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, सुधाकर भाऊला या कंपनीमध्ये 2 पैसे येतात, ज्या दिवशी तुम्ही मला बद्दल सांगाल त्या दिवशी राजकारणामधून मी निवृत्त होत नाही. कधी राजकारणामध्ये पाय ठेवला नाही, कधी राजकारणाचा वेळ पिठावर येणार नाही. मला माझ्या आई वडील असतील, माझा भाऊ असेल, माझा कुटुंब असेल, यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण सुखी आहेत. 3 टाइमाचं आम्ही वेळेवर जेवण करतो. परंतु ज्या ठिकाणी आज अडचण तयार झाले, अशोक शेठ आपल्याला आपला आदिवासी भाग आहे, माझ्या आदिवासी मुलं सुद्धा अनेक शिकलेले आहेत, सर्व समाजाची मुलं शिकलेली आहेत. काही ठिकाणी मी बघितलं, मला मधल्या काळामध्ये एक कंपनीमध्ये एक मुस्लिम माझ्याकडे मुस्लिम मित्र आला, मुस्लिम समाजाचा. त्या मुस्लिम समाजाच्या मित्राने सांगितलं की मी मुस्लिम आहे म्हणून मला या कंपनीमध्ये कामाला घेतलं. अरे तू मुस्लिम आहे, तुमच्या पात्रतेत बसतोय, तुमचं शिक्षण झालेलं आहे, त्याचा ट्रेड तुम्हाला जो हवा तो त्याच्याकडे आहे, पण तुम्हाला अडचण काय, तो मुस्लिम आहे म्हणून त्याला जाता नाही. जर असा कुठला कंपनीवाला जातीवाद करत असेल तर त्याच्या जाग्यावर थोबाड फोडा. आणि तो तुम्हाला जर शक्य नसेल तर मला बरोबर त्याचा थोबाड फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आलेली, त्या घटनेमध्ये सांगितलंय सर्व धर्म समभाव, सर्व समाजाला घेऊन आपण काम केलं पाहिजे, सर्व समाजाला एकत्र आणलं पाहिजे, सर्व समाजाला घेऊन आपण या घटनेच्या स्वरूपातून आपण आज आपला देश चालतो, आपली लोकशाही चालली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला या आंदोलनाला सामोरं जायचंय. आपण सर्वांना मी विनंती करतोय, बाकी अनेक मला वाटतंय काहीतरी अनेक संघटनेला आपल्याला पाठिंबा दिलाय, पोलीस मित्र संघटना असेल, तुमचे अनेक छोटे मोठे पक्ष असतील, अनेक मोठे मोठे संघटना असतील, आणि मला धनगर समाज असेल, अनेक संघटनेने आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या पाठिंबाला सर्वांचाच आपल्याला हातभार लागणं गरजेचं आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे, कर्जत खालापूरच्या सर्व जनतेला विनंती करणार आहे, माझ्या भगिनीला विनंती करणार आहे, आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. मी म्हणतो 20-25 हजाराचं आंदोलन, पण कर्जत खालापूरच्या लोकांनी जर म्हणावं ठरलं तर हे आंदोलन 20-25 हजाराचं नाही,
तुम्हाला घेऊन जायचं नाही, कारण अंदरून आपल्याला तिरंगा घेऊन जायचा आहे, गेटवर आपल्याला तिरंगा झेंडा घेऊन जायचा आहे, गळ्यामध्ये आपला छत्रपती शिवाजी महाराजांची शाल घालून जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मावळे आहेत. 18-15 जातीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांनी हे महाराष्ट्र हे स्वराज्य संग्रामचं स्वतंत्र केलेलं आपण बघितलेलं आहे. म्हणून आपल्याला मी सर्वांना विनंती करतो, सर्व समाजाच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाला ताकद द्या आणि 3 तारखेला मात्र आपण सर्वांनी दगाचे आपण सर्वांनी आपले काही धंदे असतील, उद्योग असतील बंद ठेवा आणि आपल्याला या रोजगारामध्ये अगदी ताकदीने सर्वांनी नाना जगाबाई छोटी जोडी साईडला आहे, त्या दोघांनी म्हणावं झालं तर गावामधून 500 लोक असतील, बरोबर ना. अरुण दादा आहे आमचा, सगळी मंडळी म्हणावं झालं, सरपंच आहे, सगळी मंडळी इथं प्रमुख बसले आहेत. भाई इथं आम्ही इथं जर आपण निरीक्षण केलं गाड्या भरून फक्त हॉल भरण्यासाठी माणसं आलेले आहेत. ही जी लोक आहेत हे सर्व कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व पदाधिकारी आहेत आणि या पदाधिकाऱ्यांना ज्या गोष्टीची अगदी तळमळ आहे ही तळमळ आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि भाईनी सुद्धा मला कळवा सांगितलं 3 तारखेला मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, भाई सुद्धा या आंदोलनामध्ये येणार आहे. आपण सगळ्यांनी अगदी ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आज आणि परत एकदा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नितीन सावंतांची जर भूमिका योग्य असेल तर पुन्हा सामोरं त्यांची भूमिका नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सामोरे जाऊ. आपण सर्वांनी जगमुक्ता कामाला येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, ग्रामपंचायत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ताकदीने आम्ही आपला सपोर्ट असेल, पाठिंबा असेल. मी तेव्हा पडलो तर पहिल्याच बैठकीत सांगितलं, मी जरी पडलो असेल तरी माझ्या कार्यकर्त्याला माझ्या निवडणुकीमध्ये मी जितकं काम नसेल केलं तेवढं काम मी माझ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये करेल आणि ते मी करून दाखवलं आणि माझ्या सगळ्या माझ्या उमेदवारांना मी निवडून आणलं. हे सुद्धा मला या गोष्टीचा मला आनंद आहे. आपण सर्व आला आपल्या या बैठकीमध्ये आपल्या बैठकीची शोभा वाढवली. मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त